हे 2 प्रश्न जर सुयोगने सोडवले असते तर त्याला निश्चितच फायदा झाला असता, कारण त्याची उत्तरं त्याच्याकडे अवेलेबल होती. पण या 2 प्रश्नांच्या वाट्यालाच गेलेला नाहीये तो, कारण त्यांनी कॉपी केलेलीच नाहीये. सुयोगच्या पुढच्या बाकावर आणि मागच्या बाकावर कोण बसलं होतं? शंतनू भोईर आणि विराज प्रधान. मी ॲडव्होकेट प्रधान, विराजचे वडील. माझा मुलगा हुशार आहे, स्कॉलर आहे. या शंतनू सारखा काठावर पास होणारा नाहीये. भागवे सर बाहेर झडती घेत होते. सुयोगचा पेपर संपला आणि सुयोग बाहेर निघाला तेव्हा त्याला विराज म्हणाला, सुयोग तुझं पेन पडलं वाटतं खाली. हे माझं नाहीये असेल. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आता सुयोगला भाऊ देखील नाही. अहो काय बोलताय तुम्ही? म्हणजे तुम्हाला माहित नाहीये सर? अहो सुयोगला मोठा भाऊ होता, सुशांत त्याचं नाव. सर हेडलाईन वाचा. कॉपी करताना सापडल्याने झालेली नामुष्की सहन न होऊन सुशांत म्हात्रे या विद्यार्थ्याची आत्महत्या. बस बस झालं, थांबवा हे सगळं. आई अस्मिता मॅडम, एवढं सगळं ऐकल्यावर त्या थांबतील कशाला? गेल्या त्या. थांबा. विराज, तू बाहेर का आलास? सुयोगसाठी. म्हणजे विराजला मी सत्य सांगण्यासाठी बाहेर घेऊन आले. आणि सत्य हेच, त्या दिवशी कॉपीचे कागद सुयोगने नाही, मीच नेले. विराज, हे बघ, तू यांच्या दबावाखाली येऊन काही बोलायची गरज नाहीये. मिस्टर प्रधान, दबाव तुम्ही आणताय. आतापर्यंत तुम्ही बोललात ना, आता त्याला बोलू द्या प्लीज. बोल विराज. मला 10वीचं खूप दडपण आलं होतं. बाबा नेहमी म्हणायचे, माझ्या नावाला साजे असे मार्क मिळाले पाहिजे. मला प्रिलिमला 91% मार्क मिळाले. पण बाबा म्हणाले, 91% काय हो, कमीत कमी 95% मार्क पाहिजे. मला सगळ्याच खूप टेन्शन आलं. कधी कधी रात्री झोपही लागायची. वाटायचं बाबांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करू शकेन ना मी. आणि मग त्या माणसाने आणलेला कॉपीचा एक सेट मला मिळाला. मी कॉपी केली खरी, पण त्याआधी कधीच केली नव्हती.
माझा कुठेतरी चुकतो हे आतमध्ये मला माहिती होतं. सुयोग, तुझं पेन पडलं वाटतं खाली. हे माझं नाहीये. असेल. सर, हे काय? सुयोग, अरे काय है? अरे तू कॉपी केली आहेस? अहो नाही, ते माझे नाहीयेत. अरे पण हे पेपर तुझ्या कंपोस्ट मध्ये आले कुठून? खरंच सर, मी आईची शपथ घेऊन सांगतो, ते पेपर माझे नाहीयेत. मी नाही कॉपी केली सर. चल तू निकम सरांकडे चल. सर सर या सगळ्यातून मी सुटलो, पण सुयोग अडकला. तो बिचारा ओरडून ओरडून सांगत होता की मी कॉपी केली नाही म्हणून. मी मात्र गप्पच होतो. बाबा, आता तुम्ही मला आत ठेवलं होतं ना, तेव्हा मला बरंच वाटलं. पण अस्मिताताई भेटली आणि तू जर सुयोगच्या पुढच्या बाकावर बसला होतास तर सुयोगचं पेन पडलंय हे तुला कसं कळलं? आणि ते पेन बाकाखाली कसं गेलं? विराज, हे तुलाही माहितीये आणि मलाही. पण या सगळ्यामुळे सुयोगची काय अवस्था झाली पाहिजे तुला? सांगितलं होतं SSC बोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवल्यावरच मी हा फोन हातात घेईन, आणि म्हणूनच मी हा फोन रिझल्टच्या आधीच हातात घेतलाय. पहिल्यांदा आणि शेवटचं. मी कॉपी न करतात माझ्या बाबतीत हे सगळं का? आणि तुला तो देव सुद्धा नुसता बघत बसलाय. म्हणून मला आता त्याच्याकडे जाऊन त्याला जाब विचारायचं. विराज, या परीक्षेत कदाचित तू बोर्डातही येशील. उद्या मोठा होऊन तुझ्या बाबांसारखा मोठा वकील नाही तर डॉक्टर बनशील. पण सुयोगची ही अवस्था, त्याच्या आईची दुर्दशा विसरू शकशील? स्वतःला माफ करू शकशील? अस्मिताताईने माझे डोळे उघडले. वाटलं गांधीजींनी सुद्धा लहानपणी चोरी करण्याची चूक केलीच होती ना, पण त्यांनी ती मान्य केली आणि म्हणूनच ते सत्याचा पाठपुरावा करू शकले आणि म्हणूनच ते महात्मा झाले. मग ते फक्त पुस्तकात वाचून पेपरात लिहून मार्क मिळवण्यापेक्षा जर मी ते आचरणात आणू शकलो तरच मी खऱ्या अर्थाने शिकलो, शहाणा झालो असं म्हणता येईल. बाबा, मला माहिती आहे माझं वागणं तुम्हाला अजिबात आवडलेलं नाही, पण मार्कांपेक्षा सत्याला सामोरं जाण्याचा धडा आज मी गिरवला.
हे महत्वाचं नाही का? मोठा होऊन डॉक्टर वकील बनण्यापेक्षा मी जर एक चांगला माणूस झालो तर तुम्हाला जास्त आनंद होणार नाही? सर, माझ्या चुकीबद्दल कुठलीही शिक्षा भोगायला मी तयार आहे, पण ती भोगून मला ताठ मानेनं आयुष्य जगायचं. शाबास विराज, चूक कबूल करण्यासाठी धाडस लागतं आणि ते तू आज दाखवलेस. विराज, बाळा, आता या प्रकरणामध्ये बोर्डाचे अधिकारीच काय तो निर्णय घेतील. पण तुझ्यावरही अन्याय होऊ देणार नाही कोणी. मिस्टर प्रधान, विराज समोर हा कोणता आदर्श ठेवला तुम्ही? तुमच्यासारखे आई वडील ना मुलांवरती मार्कांसाठी दडपण आणतात म्हणून ते गुन्हागाराला प्रवृत्त होतात. पण विराज खरंच चांगला मुलगा आहे. त्याने त्याची चूक कबूल केली आणि हो, द ट्रूथ प्रिवेल्स. अर्चनाताई, सुयोगवरचं अपराधाचं ग्रहण आता सुटलंय. सुयोग, आता तो तुझा पेपर पूर्ण न्याय देऊन पुन्हा तपासला जाईल आणि बाकीचे पेपर्सही तू पूर्ण सन्मानाने आणि आत्मविश्वासाने देऊ शकशील. अस्मिता मॅडम, सर, हा लढा निव्वळ तुमच्यामुळे जिंकला होता मी. माझा राजू, अरे कुठे शोधायचो रे तुला बाबा? शोधू कुठे? अरे मी तुला सांगितलं होतं ना मगाशी त्याला फोन दिला. भाऊ 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 येऊ माझा पोरगा आहे, ह्याला शोधायला मदत करता का माझी? अहो बाबा, तू मला मदत करल तिचा फोटो तुमच्याकडेच आहे बघा आणि तुम्ही गावभर शोधताय. पण कोण आहे ही अस्मिता, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे. अहो म्हणजे खाजगी गुप्तहेर. हे शोधल माझ्या राजूला. हा, आपण याचं आडनाव नाही, पत्त्या नाही, शोधायचं कसं हिला? अहो पण ती इथं नाही राहत. मग कुठे राहते? ती मुंबईला राहते. मुंबईला राहते? होय. हे बघ, कॉस्ट वाढली तरी चालेल, पण कमिट केलेल्या दिवशी पोझिशन मिळायलाच हवं त्यांना. हो, आणि तुम्ही सगळे गळ्याशी आला तेव्हाच मला का सांगता? हा अभि, हो ग, थांब. अगं, अरे तुला नाही, हा नाही नाही, आधी सांगायचं ना मला हे सगळं. ओके, ठीक आहे, मी भेटतो सप्लायर्सना. हा, आणि ऐक, ते मी तुम्हाला मेल करते. हा, मी रिप्लाय करतो तुला सगळे डिझाईन्स. हा, ह्या सगळे या. बाय बाय. अभि, हा, ऐकतोयस का तू? हो ऐकतोय, बोल. प्रधानांकडे जाऊन अस्मिताला बराच वेळ झाला, अजून तिने काही कळवलं पण नाही. हो, त्यांनी मला फोन करून कळवलं. सॉरी, मी तुला सांगायलाच विसरलो. सुयोगला न्याय मिळालाय आणि ते कॉपीचे पेपर्स विराजनीच लपवले होते. अस्मिता येईल, तिला विचारत. मला हे अस्मिताचं मुळीच आवडलेलं नाहीये. माझी मदत घेते आणि तुला फोन करते. मला कळवायला हवं होतं ना तिने. विचार तिला, आल्यावर तिला विचारच. हो हे घे फोन. खोलीत विसरली होतीस. तू असं कर, मिस कॉल असेल तर बघ, त्याच्यात तिचाही असेल, आणि असला
तर विचार, जा विचार तिला. अगं बाई, खरंच की 3 मिस्ड कॉल्स आहेत अस्मिताचे. 3 मिस कॉल? 3? अभि, मलाही एक आलाय कदाचित. काय कुठलं? हो आय थिंक आलाय. एक मी फोन करून आलो. सीतारे, मी व्यवस्थित जाईन, नका काळजी करू तुम्ही. दाजींनाही सांग तसं. पण तो माणूस हातातून निसटता कामा नाही. तुम्ही त्याला फॉलो करत राहा. हो 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 हो, मी जाईन, मी रिक्षाने जाईन. ओके, बाय. अस्मिता, तू अस्मिताच ना? बरोबर ना? ते पत्रकार बोलत होते की संजय प्रधानला तू हरवलंस. मस्त, आवडलं आपल्याला. ते बोलत होते की त्या प्रधानाला हरवून तू सापटाच्या शेपटीवर पाय ठेवलास म्हणून. पण तू काळजी नको करू. काळजी करू नको तू. मी आहे, मी मदत करेन तुला. आणि त्या प्रधानाशी आपली दुश्मनी आहेच. हे बघा, माझी कोणाशी दुश्मनी नाहीये आणि मला काही तुमची मदत नको. अरे मदत नको आहे म्हणजे? मदत नको आहे कशी? मदत लागेल, लागेल मदत. हे बघ, पुढे येऊ नकोस आणि नशेत असताना माझ्याशी बोलायचं नाही, कळलं? नाहीतर काय? नाहीतर काय करशील? नाहीतर अरे कुठे जाशील एकटी? तुला शोधून काढेल मी, समजलं काय? नाही जर तुझ्या घरी आलो ना तर बघ तू. अरे देवा, असं काय झोपलाय हा? लॅपटॉप पण बंद नाही केला. आज बेड पण सेपरेट नाही केलं त्याने. बोल रे. हाँ आली हो. हाँ. कोणाचा फोन होता? सिद्धचा फोन होता. विचारत होता तू पोचलीस की नाही. आणि तू खाली का झोपलीस? वर मलाच विचारतोयस खाली का झोपली म्हणून? अरे कसा झोपला होतास तू? जागा तरी होती का वर झोपायला? मग उठवायचं ना. पण तुला बेड सेपरेट करून नीट झोपायला काय झालं? तुला जागा न देता झोपलो असं वाटतंय का तुला? काम करत होतो, झोप आली, झोपलो. अभि, मी असं म्हटलंय का की तू हे मुद्दाम केलंस म्हणून? जाऊ दे. मला सांग, तुला एवढा उशीर का झाला? अरे अचानक गफूर साहेबांच्या ऑफिसमध्ये जावं लागलं. तिथे बेसमेंटला नेटवर्क नव्हतं, माझा फोनच लागत नव्हता प्रॉपर. म्हणून मग मी मेसेज केला होता तुला. तू मेसेज पाहिला नाहीस माझा? दाजी कुठे होते? दाजी आणि सीदला मी त्या अंगद महाडिकशी रिलेटेड एका माणसाला शोधायला पाठवलंय. वाशीला गेलेत ते. आणि तू कशी आलीस? रिक्षाने. काय? एवढ्या रात्री तू रिक्षाने घरी आलीस? एकटी का आलीस? मला नाही बोलवायचं? अरे पण इतक्या रात्री उगाच तुला कशाला त्रास देऊ मी? आणि आता आले ना मी घरी. सिरियसली इम्पॉसिबल अस्मिता. नवरा म्हणून नाही, निदान मित्र म्हणून तरी कन्सिडर कर मला. हे बघ अभि, तसं नाही. अभि ऐक. अभि
मग तू त्या दारुड्याच्या डोळ्यात स्प्रे मारलास? शाबास. ए बघ, असं शूर व्हायचंय तुला, कळलं? मुळात मी अशी एवढ्या रात्री एकटीनं वगैरे आलेच नसते. काय गरज आहे? सरळ अभिदादाला फोन केला असता. काल एक दारुडा आडवा आला हे तू मला का नाही सांगितलंस? अभि, अरे काल रात्री किती उशीर झाला होता. मी आज सगळं सांगणारच होते तुला. अगं पण त्यांनी तुला काही केलं असतं तर? अरे तू, अरे चिडू नकोस रे, कौतुक कर तिचं, कौतुक. हो बरोबर, वैदू सारखी सामान्य मुलगी नाही ना ती. सुपर वुमेन, सेल्फ डिपेंडेंट आहे ती. बरोबर आहे. अभि, वैदू कोण होता ते? पण त्याने एक लेंगा आणि सदरा घातला होता आणि खूप नशेत होता तो. ही अशी माणसांना नुसता आव आणतात, काही करू शकत नाही. या अशा लोकांना अजिबात घाबरायचं नाही. एक मिनिट. हॅलो, बस. अस्मिता, मला सांग, अभिला त्रास होऊ नये म्हणून तू बोलावलं नाहीस ना? अगं पण बाळा, आपल्या माणसाला प्रोटेक्ट करायला, आधार द्यायला कुठल्याही पुरुषाला आवडतं. मला तर मागे पण हे तुला सांगायचा प्रयत्न केला होता मी, पण तो विषय तसाच राहिला, अर्धवटच राहिला. हो आजी, बरोबर. काय सांगणार होता तुम्ही? हे बघ बाळा, अभिला असं दाखव की तुला त्याच्या मदतीची गरज आहे. त्याच्याशिवाय तुझं काम होणारच नाही. एखाद्या छोट्याशा गोष्टीत का होईना तू त्याच्यावर डिपेंडंट आहे. बघ तू किती खुश होईल ते. सॉरी अभि, सॉरी. अभि, मी तुझा राग समजू शकते, पण अरे माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आलेत आणि ते सगळे मी एकटीने हँडल केले. त्यामुळे मला या सगळ्याची सवय झाली आता. अभि, काल काय झालं माहितीये? दाजींना अंगद महाडिक विषयी बोलणारा एक माणूस दिसला, म्हणून मग मीच त्यांना त्या माणसाच्या मागे पाठवले. तो असं म्हणत होता की अंगदला काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं आणि ते बहुतेक त्याने त्याच्या डायरीत लिहून ठेवलं असेल. मी त्याची डायरी, ते सगळे पेपर्स बऱ्याच वेळा पाहिलेत, पण मला काही क्लू नाही मिळाला. मला असं वाटत होतं की तू एकदा ते बघशील, कदाचित काहीतरी क्लू सापडेल. मला मदत करशील प्लीज? काय? मला मदत करशील? नाही नाही, नीट ऐकलं नाही मी. काय म्हणालीस तू? तू माझी मदत मागतेस? हो प्लीज. ठीक आहे, तुझी तशी रिक्वेस्ट असेल करेन मी मदत. थँक्स.
इट्स ओके. आजी अभिदादा सॉलिड चिडला असेल ना अस्मितावर? छे ग, काहीतरीच काय. अगं ते दोघं त्यांच्या खोलीत जोडीनं काम करतायत. कमालच आहे. यांच्यातली भांडणं कधी आणि कशी मिटतात कुणास ठाऊक. वैदू, नवरा बायकोची प्रेमाची भांडणं अशीच असतात बरं. तुला ना प्रेमापोटी भांडणारा भेटला ना की कळेल तुला बघ. पण तू नको जाऊस तिथं त्यांना बघायला. या कागदातून तरी काही ठोस असं मिळतच नाही. फक्त या कागदावर कवितेसारखं काहीतरी लिहिलं. पण तुटं कसं वाटतंय ते? अस्मिता, तुझ्या बाबांचा ऍक्सिडेंट किती तारखेला झाला होता? कारण हा कागद जुन्या डायरीतून सुटलेला दिसतोय. हो अभि, बाबांचा अपघात याच तारखेला झाला होता. पण त्यावेळी तर अंगदना कोणापासूनच भीती नव्हती. मग त्यांनी असं का लिहिलं असेल? येस अभि, हे बाबांच्या अपघाताशी संबंधित आहे. आणि म्हणूनच त्याने बाबांचा अपघात ज्या दिवशी झाला त्याच दिवशीच्या कागदावर ही कविता लिहिली. बघ ना, ह्याची शाई जरा वेगळी वाटते आणि ठळक सुद्धा वाटते. टेन्शन दूर व्हायला हवं, पोरीकडे पाहायला हवं. चारी दिशा अंधारू लागल्या, नंदनवनाचा नरक झालाय. बरे दिवस कधी येतील, रक्षण कर देवा रक्षण कर. एक तरी आशेचा किरण दाखव, मला आता हे सहन होत नाहीये. एकदा तरी एखादा तरी चमत्कार घडायला हवा, नाहीतर एकटाच जगणार एकटाच मरणार. अरे रामा अरे रामा. हे पाहिलंस का अभि? काय? प्रत्येक ओळीत पहिलं अक्षर वेगळं लिहिलंय. करेक्ट. रादर तो पहिला शब्द लिहिण्यासाठी वाक्य तोडले असं वाटतं. आणि हे बघ द पॉइंट इज, हे बघ कुठे कुठे इंग्रजी शब्दाचा मुद्दाम वापर केला. हे बघ, एक्झॅक्टली. हे बघ, इथे इथे काही ठिकाणी त्याने इंग्लिश मध्ये टेन्शन लिहिलं. पण मग इथे त्याने टेन्शन असं का लिहिलं असेल? टेम्पोचा नंबर MH11. 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 येस अस्मिता, टेम्पोचा नंबर MH11. येस येस, टेम्पोचा नंबर MH11. एवढं कळलं, पण मग पुढे काय? पुढे टेम्पोचा नंबर MH11. अरे रामा अरे रामा. टेम्पोचा नंबर MH11. अरे रामा अरे रामा अरे रामा अरे रामा रामा रामा. टेम्पोचा नंबर MH11. टेम्पोचा नंबर MH11. अरे रामा राम राम. MH11. अरे रामा. टेम्पोचा नंबर MH11. अरे रामा. AR2141.
अभि टेम्पोचा नंबर कळला. अभि थँक्यू सो मच. हे तुझ्यामुळे झालं. थँक्यू. हा पण हा नंबर तर हिम्मतच्या फाईलमध्ये पण असेल. म्हणजे एवढं शोधून काहीच सापडलं नाही. पण टेम्पोच्या नंबरवरून आपण हिम्मत तर. अभि अरे आपल्याला एक नवा प्रश्न मिळालाय. हे बघ मला सांग, जर हे सगळं निषादने केलं होतं तर अंगदने कुठेच निषादचं नाव मेन्शन का नाही केलं? फक्त टेम्पोचाच नंबर का लिहिलाय? एक शक्यता असेल, म्हणजे या सगळ्या कारस्थानामागे निषाद आहे हे अंगदला माहित नसेल. आणि ज्यांनी अपघात केला तो हिम्मत आता जगातच नाही. हो भाऊ, भाऊ या बाईंना पाहिलं का? हा भाऊ भाऊ या बाईंना पाहिलं का तुम्ही? माझ्या पोराला शोधून देणार आहेत त्या. हो ओळखतो ना. इकडनं डावीकडनं वडा, हा तिथं सरळ चलत जा आणि तिथंच चौक पडेल. तिथंच त्यांचं घर आहे. हो नमस्कार, येतो. काय हुशार आहेत ना अस्मिता वहिनी. त्या कशातून काय शोधून काढतील काही सांगता येत नाही. आणि आता तर आपले अभिदादाही त्यांना मदत करतायत. मग तो बोलायची सोय नाही. केशव काका, अभिदादा नसताना जर तो दारुडा अस्मिताला भेटायला आला तर? तो इथे येण्याची हिंमतच करणार नाही. मला कळलं ना तू काय चाललं. अरे काय आहे? अरे सकाळी सकाळी दारू पिऊन ना भाऊ. बाबा दारू पिणं चांगलं बस जाऊ दे. हे मला हे बघा गेल नाही. आता कोण सांगेल मला यांचा पत्ता? हो भाऊ काम माझं मी नाही गेलो. तो नाही का गेला मग अंगावर सांगलं ते. मला सांगा यांना ओळखता का तुम्ही? सरंजामे ना, ओळखतो ना. होय. इथून डाव्या बाजूला जा, समोरच त्यांचं घर आहे सरंजामी निवास. तिथेच राहतात त्या. काय म्हणजे सरंजामी नाव आहे का त्यांचं? हो सरंजामी. ओके 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 या. अभि, मी आपल्यासाठी मस्त कॉफी बनवून आणते. हा अस्मिता थांब. एवढा मेल पाठवतो आणि मी पण येतो. थांबशील? निदान आजच्या दिवशी तरी मी तुझ्या शब्दाबाहेर जाणार नाही. निवास. हा योच पत्ता आहे. अस्मिता इथंच राहत असेल. पण ती मला मदत करल.
सरंजामांचं घर हेच आहे ना? ते आपले हे खाजगी गुप्तहेर अस्मिता इथेच राहतात ना? दारूचा किती घाणेरडा वास येतोय. त्याने एक लेंगा आणि सदरा घातला होता आणि खूप नशेत होता तो. म्हणजे हाच तो दारुडा असणार. हे पोरी, मी काय विचारतोय, ते आपल्या खाजगी गुप्तहेर अस्मिता इथेच राहतात ना? नाही, तू त्यांना बोलवा की मला महत्वाचं काम आहे. मग मी केव्हापासून हिंडतोय, शोधतोय. याला कसंही करून इथून घालवायलाच हवं. बोलवा त्यांना, बोलवा बोलवा. हे बघा, इथे कुणीही गुप्तहेर राहत नाही. तुम्ही निघा आता इथून. मला ह्योच पत्ता सांगितला. मला म्हणले अस्मिता इथेच राहतात. तुम्ही असं नाही म्हणून काय म्हणते मला? तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही? इथे सरंजामांची सून राहते. कुणीही गुप्तहेर राहत नाही. तुम्ही आता निघता इथून की मी? केशव काका, हाच तो दारुडा आहे जो अस्मिताला त्रास द्यायला आलाय. अरे बेवड्या, चल निघितून. मी खरंच सांगतो, मी दारू नाही प्यालो. मग मी येत होतो ना, तू एक दारुड्याने माझ्या अंगावर समजी दारू सांडली. हो, मी खरंच सांगतो, माझ्या पोराची शपथ घेऊन सांगतो, मी दारू नाही प्यालो. शपथ घेतो, वास येतोय दारूचा. चल निघितून की पोलिसांना बोलव. पोलीस 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 नको, पोलीस. बघितलं ना, पोलिसाचं नाव घेतात कसा पळाला तो. कोण पळाला? अस्मिता, काल तुला तो त्रास देणारा दारुडा इथपर्यंत आला होता. पण मी सांगितलं इथे कुणीही खाजगी गुप्तहेर राहत नाही. अगं मग मला बोलवायचा ना, चांगला धुतला असता त्याला. आलोच मी. हा बोल रे. अरे मी मेल पाठवलाय. हो, अरे ठीक आहे, मी बघतो. ओके अस्मिता, मी पत्ता तर ह्योच होता. काय गडबड झाली, काही कळण्याचं झालं मला. वैदू, पण हा तोच दारुडा होता हे कसं कळलं तुला? त्याने लेंगा सदराच घातला होता आणि दारूचा प्रचंड वास येत होता. अजूनपर्यंत इथे आहे. पोलिसात देऊ, पोलिसात देऊ. मला माफ करा. अस्मिता, बहुतेक तो परत आलाय. एक काम कर, पटकन अभिला बोलव, मी बघते. मला सोडा, मला सोडा, मला सोडा मला. गेला का तो? हो गेला. आता नाही यायचा तो. पुन्हा आला तर बघायलाच पाहिजे ह्याच्याकडे. अगं बाई, जान्हवीचा फोन. हॅलो हॅलो, जान्हवी बोलते ग. अगं हो, ओळखलं मी. बोल ना, इतक्या दिवसांनी कशी काय आठवण झाली मैत्रिणीची? आठवण तर होतेच ग, पण या रोजच्या धावपळीतून वेळ तर मिळाला पाहिजे ना.
त्यातून लग्नाचं वय झालेली मुलगी पदरात असेल तर तुझी वैदू अजून लहान आहे. 2-3 वर्षात समजेल तुला हे काय टेन्शन असतं ते. ए मला सांग, तुझी सुनबाई काय म्हणते? सुनबाई काय मजेत. नाही पण आता घरी नाहीये ती. नोकरी करते आणि एवढ्या लेट आलेलं चालतं तुमच्या घरी? आणि मुळात तिने नोकरी केलेली कशी बाई चालते तुझ्या दादासाहेबांना? अगं नाहीये, ती काही नोकरी बिक्री करत नाही, सोशल वर्क करते ती. हो. सोशल वर्क? सोशल वर्क? अनु 1 मिनिट हा जरा. कोणाशी बोलत होतीस फोनवर? बाबा, प्रयागचा फोन होता. मग मी आल्यानंतर फोन कट का केलास? अजूनही तुमचा विश्वास नाहीये ना माझ्यावर? आणि फोन मी नाही, प्रयागने कट केला होता. अस्मिता काय करते ते मैत्रिणीला सांगायला कमीपणा वाटतो? अहो नाही आई, ते मग असं का म्हणालीस सोशल वर्क करते म्हणून? सॉरी अनु. हा अगं ठीक आहे ग जान्हवी, आमचे हे आणि तुझे हे यांच्या स्वभावात फारसा काही फरक नाहीये. बरं आता एक महत्वाचं सांगते तुला. माझी सून प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह? हो. पण तू सांग ना, तू का फोन केलास? ते मी तुला प्रत्यक्ष भेटून सांगते. हा, उद्या आहेस तू घरी? हो आहे ना, नक्की आहे. हा बरं बरं ठेवते. हो. अनुची सून प्रायव्हेट डिटेक्टिव्ह?